तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येणाऱ्या सारशू येथे प्रवीण राजगुरू यांच्यावर सुमारे 25 जणांच्या जमावाने जीवघेणा हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या हल्ल्यात राजगुरू जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलाय। विशेष म्हणजे हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप स्वतः प्रवीण राजगुरू यांनी केला। काही व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव करून आपल्यावर जीवाच्या उद्देशाने हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले आहे। घटनेनंतर जखमी प्रवीण राजगुरू यांना उपचारासाठी जानेफळ येथील रुग्णालयात आणण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच जानेफळ पोलिसांनी त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवलं। त्यामुळे या प्रकरणात पोलीस नेमकी कोणती कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या हल्ल्याची तातडीने आणि सखोल चौकशी करून हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रवीण राजगुरू यांनी केली आहे। मात्र या हल्ल्यामागचे नेमके कारण काय, हल्ल्यामध्ये कोण कोण सहभागी होते आणि हा हल्ला खरोखरच पूर्वनियोजित होता का, याबाबतचा खुलासा तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, मेहकर। मी प्रवीण राजगुरू, सामाजिक कार्यकर्ता तसेच पत्रकार। मी सदैव नेहमी गाव विकासाच्या बातम्या व बाईट लावत असतो, परंतु काल दिनांक 21 वार शुक्रवार रोजी मी माझ्या रोजच्याप्रमाणे घरी येत असता किमान 9-9:30च्या दरम्यान मी घरी येत असता गावातील जे काही गावगुंड आहेत यांनी जमाव करून मी घराकडे जात असताना अचानकपणे माझ्यावरती 20 ते 25 जणांनी डायरेक्ट माझ्यावरती हल्ला चढवला व मला बेदम मारहाण केली। हे बघा, माझ्या हाताचे पूर्ण आज रक्तानं भरलेले आहेत। यामध्ये माझा काय दोष आहे? कारण